नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमलता पुराणिक, पोदार इंटरनॅशनल स्कूल ICSE छत्रपती संभाजीनगर येथे मराठी शिक्षिका। आज मी आपल्यासमोर व्याकरणाचा एक वेगळा प्रकार घेऊन आले आहे। आज आपण वाक्यांचे प्रकार कसे ओळखावे याच्या मी काही सोप्या पद्धती आपल्याला सांगणार आहे। वाक्य प्रकार, अर्थानुसार वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे प्रकार दोन पद्धतीचे आहेत, एक अर्थानुसार वाक्य प्रकार आणि दुसरे विधानानुसार वाक्य प्रकार। तर आपण बघणार आहोत अर्थानुसार वाक्यांचे प्रकार। ते आहेत 4, हे आपण शिकलो आहोत। कोणते? विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य। मग हे प्रकार ओळखायचे कसे याच्या काही साध्या सोप्या पद्धती मी आपल्याला सांगणार आहे। बघा, इथे मी वाक्य लिहिले आहे। हा गुलाब सुंदर आहे। दुसरं, तुझ्या शाळेचे नाव काय आहे? किती सुंदर ताजमहाल आहे हा। मुलांनो रांगेत चला। आता यामध्ये सगळ्यात आधी ओळखणं तुमच्यासाठी काय सोपं आहे मला सांगा बरं? चिन्ह। आपल्याला सर्वांना प्रश्नार्थी चिन्ह माहिती आहे। या वाक्यामध्ये आपल्याला कुठे दिसत आहे प्रश्नचिन्ह? तुझ्या शाळेचे नाव काय आहे? काय आहे या ठिकाणी? प्रश्नचिन्ह। मग जेव्हा वाक्यामध्ये असे प्रश्नार्थी चिन्ह येते त्यावेळेला तो वाक्याचा प्रकार कोणता असतो? प्रश्नार्थी वाक्य। काय प्रकार असतो तो? प्रश्नार्थी वाक्य। आता या ठिकाणी फक्त आपल्याला प्रश्नार्थी हा शब्द लिहिण्याचा सराव करणं गरजेचं आहे। प्रश्नार्थी, प्रश्न शब्द तर असतोच, फक्त पुढे आ लावून थी, प्रश्नार्थी वाक्य। सोपं आहे की नाही प्रश्नार्थी वाक्य ओळखणं? फक्त वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आलेलं आहे की नाही हे बघून आपण ठरवू शकतो की ते प्रश्नार्थी वाक्य आहे की नाही। आता याप्रमाणेच दुसरा अजून सोपा प्रकार जो आहे तो कोणता आहे? चिन्ह ओळखण्याचा। यामध्ये बघा आलेलं कुठे आहे एक चिन्ह? इथे। कोणतं आहे हे? उद्गार चिन्ह, इंग्रजीतला उलटा आय। पटकन लक्षात येतं की नाही आपल्याला इंग्रजीतला उलटा आय म्हटलं की? मग ज्या वेळेला वाक्यामध्ये शेवटी उलटा इंग्रजीतला आय असेल म्हणजेच ते उद्गार चिन्ह असेल त्यावेळेला तो कोणता प्रकार होतो? उद्गार वाचक वाक्य। त्यालाच उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। मग पुढे लिहायचं त्याच्या उद्गारार्थी वाक्य। किती सोपं आहे? दोन चिन्ह, प्रश्नचिन्ह आणि उद्गार चिन्ह, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य। सोपं, दोन तो ओळखणं सोपे झाले म्हणजे 2 मार्क आपले इथे पक्के होतात। याच्यानंतर राहिले 2 वाक्य। हा गुलाब सुंदर आहे, मुलांनो रांगेत चला। आता या ठिकाणी अजून एक दोन्हीपैकी कोणता सोपा जाईल ओळखायला आपल्याला? बघा, मुलांनो रांगेत चला। इथे पण ओळखण्यासाठी बघा शेवटी चला आची मात्रा लागलेली आहे। जेव्हा वाक्यामध्ये ऑर्डर म्हणजे कमांड दिलेली आहे, मराठीमध्ये म्हणू आपण आज्ञा दिलेली आहे, जेव्हा वाक्यातून आपल्याला आज्ञा दिलेली आहे हे समजते त्यावेळेला तो वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी वाक्य। आलं का लक्षात? कोणता प्रकार होणार तो? आज्ञार्थी वाक्य। आहे की नाही सोपं? आता शेवटचा प्रकार राहिलेला कोणता आहे? विधानार्थी। हा गुलाब सुंदर आहे म्हणजे काय आहे? या ठिकाणी सरळ साधं सोपं वाक्य आहे, म्हणजे विधान केलेलं आहे। कुणीतरी सांगत आहे हा गुलाब सुंदर आहे म्हणजे विधान केलेलं आहे। मग जेव्हा असं साधं सरळ वाक्य असतं, विधान केलेलं असतं त्यावेळेला तो कोणता प्रकार असतो? विधानार्थी वाक्य। काय आहे? आलं लक्षात? विधानार्थी वाक्य। किती सोपं प्रकार आहे बघा। आपण किती प्रकार बघितले? वाक्य प्रकार ओळखणे 4। कोणते? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य। ओळखायचे कसे? वाक्याच्या शेवटी ज्या वेळेला प्रश्नचिन्ह येतं ते कोणता प्रकार असेल? तो असेल प्रश्नार्थी वाक्य। उद्गार चिन्ह असेल म्हणजे उलटा इंग्रजीतला आय असेल, काय होतं? उद्गारार्थी वाक्य। त्यानंतर ज्या वेळेला वाक्याच्या शेवटी, बहुतेक वेळेला सगळेच वाक्य नाही, नाहीतर प्रत्येक वाक्याच्या शेवटी आ आला की तुम्ही समजणार
ते आज्ञार्थी आहे असं नाही. प्रत्येक नियमांना अपवाद असतात. एक ढोबळ मानाने जर ओळखायचं तर त्या ठिकाणी ऑर्डर दिलेली असेल, कमांड असेल, म्हणजे आज्ञा दिलेली असेल, त्यावेळेला काय होतं ते आज्ञार्थी वाक्य. आणि विधानार्थी साधं सरळ वाक्य केलेलं आहे, विधान केलेलं आहे, हा सुंदर गुलाब आहे म्हणून विधानार्थी वाक्य आहे की नाही. सोपा प्रकार. परीक्षेच्या दृष्टीने आपण हे वाक्य बघितले. व्याख्या बघणं, डिटेल्स ते आपण वर्गामध्ये घेतलंच आहे. पण परीक्षेच्या आधी जर आपल्याला पटकन कसे वाक्य ओळखावे हे शिकायचं असेल तर ह्या ट्रिक्स ज्या आहेत ह्या आपल्याला उपयोगी पडतात. आणि तुमच्या माहितीसाठी हा प्रकार जो आहे 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गांना तर उपयोगी आहेच आहे, पण पुढे जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा हे वाक्य प्रकार ओळखणे फार महत्वाचे आहे. कारण की त्या परीक्षेमध्ये सुद्धा हे वाक्य ओळखण्यासाठी येतात. आता पुस्तक वाचताना किंवा व्याकरणाच्या पुस्तकामध्ये अशाच प्रकारचे वाक्य शोधायचे आहे आणि त्याचे प्रकार कोणते आहेत हे आपण ठरवायचं आहे. आहे की नाही सोपं? ओके, धन्यवाद.